ही मुलगी लहानपणापासून पाहिलेली ही अशी नव्हती. ही अशी का झाली बाजूलाच त्यांना माहित नाही ते स्मशान वगैरे आहे कुठल्या समाजाचं. रात्री काही नाही एवढं जाणवलं का त्याला असं धरलं म्हणजे केसाला पहिल्याच दिवशी असं दात खाण्याचा एक प्रकार असतो बघा. असं दात खायचे जोर. मग जेव्हा दात खाल्ले ना तेव्हा तिथे एक वयस्कर त्यांच्यातली म्हातारी होती, ती खेडेगावची. म्हणले हे एकतर हळदीच्या अंगामुळं आलेलं आहे. गाडीतनं उतरली आणि पळत सुटली. मी फोटो दाखवला जिथं स्मशानाजवळ जिथं फोटो काढला होता धाब्याच्या बाजूला, त्या फोटोमध्ये माग बाई दिसली पुरण. नमस्कार मित्रांनो, कटिंग बाय मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून घ्या, कारण आज पुन्हा एकदा पंढरपूरवरून संतोष देशपांडे सर आपल्या सोबत आहेत. सर, तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. सर, आज कोणते अनुभव शेअर करणार? विभूती म्हणून जो प्रकार असतो, हा. विभूती किती ताकदवर आहे याचा एक अनुभव सांगतो. एक भयावह अनुभव आहे. आपल्याला लग्नाच्या दरम्यान सांगतात की माणसांना की बाबा तुम्ही हळदीच्या अंगाने बाहेर जाऊ नका वगैरे, वेस ओलांडू नका, हे करू नका. मग काही मानतात, काही मानत नाहीत. विषयाची परीक्षा घेणारे पण बरेच जण आहेत. असाच एक अनुभव आहे. कोल्हापूर भागातनं एक व्यक्ती आली होती, म्हणजे फोन करायची सारखे मला. आणि मध्यंतरी मी एका शाळेच्या कामानिमित्त मी कोल्हापूरला गेलो होतो. तिथे ते भेटायला आली मला. आणि मला म्हणले, सर माझ्या कुटुंबातल्या व्यक्तींना भेटायला आणायचं आहे म्हणले. मी म्हणलं इथं नको म्हणलं, मी कामानिमित्त आलोय शाळेच्या. तर पंढरपूरला जर कधी आला तर या म्हणलं तिथं. मग ते घरी आले. एक मुलगी, म्हणजे दोघं नवरा बायको लग्न झाले, सासू सासरे त्यांचे. आणि जो व्यक्ती मला भेटायला आला होता तिथं कोल्हापुरात, तो मध्यस्थी तो त्यांचा शेजार, त्यांच्या पाहुण्यापैकीच होता. तो आला. त्यानंतर मी विचारलं, बाबा काय म्हणजे नेमकं काय प्रॉब्लेम आहे वगैरे, असं तसं. मुलगी आली होती, शांत होती, सगळं. नवीन जोडपं, मला वाटतं पांडुरंगाच्या दर्शनाला वगैरे आले असतील. नुकतंच लग्न वगैरे झालेलं आहे असं समजून वगैरे विचारलं. ते सासू सासरे रडायच लागले. बापरे. आम्हाला ह्यातनं बाहेर पडायचंय. नेमकं प्रॉब्लेम काय आहे विचारलं मी त्यांना. त्यांनी सांगितलं की मुलाचं लग्न झालं आणि लग्न झाल्या दिवसापासून ते आतापर्यंत घरात सगळं म्हणजे एकमेकाला मारामारी हाणामारी सारखं वातावरण. म्हणलं म्हणजे असं कसं काय होऊ शकतं? मी म्हणलं मुलगा मारतो का म्हणलं, म्हणजे मुलाला काय वाद आहे? मुलावर डाऊट येणार नाही म्हणले. सुनबाई म्हणले आमची. म्हणलं काय बोलताय म्हणलं. मग आता सध्याच्या काळामध्ये असं होऊ शकतं. मी त्या दृष्टिकोनाने विचार केला. म्हणलं मग म्हणजे नेमकं काय? नाही म्हणले, खूप शांत सुस्वभावी सालस सुनबाई म्हणले. लग्ना अगोदर हे दोघं एकत्रित कामाला होते. विवाहापूर्वी एकमेकाला बघणं झालं. आमच्याच पाहुण्या रावल्यातले म्हणून आम्ही लग्न जमलो. विचारपूस सगळं होतं. पण ही मुलगी लहानपणापासून पाहिलेली ही अशी नव्हती. ही अशी का झाली ते हा सांगेल. शरद म्हणून मुलगा होता, जो मला भेटायला आला त्यानं. तो म्हणला, सर माझ्या समोरचा अनुभव आहे म्हणला. लग्न वगैरे झालं आणि 4-4:30च्या दरम्यान आम्ही निघालो म्हणले. ट्रॅव्हलिंग भरपूर होतं. त्यांचं लग्न झाल्या दिवशी. मग ते हळदीचं अंग वगैरे होतं, ते हळद काढायची असते वगैरे, काय बरंच काय चाललं होतं. आणि ह्याने काय केलं की एक ठिकाण होतं, ढाबा होता काहीतरी जेवायचा. ढाब्यावरती जेवण करून आपण पुढे जावं. मग ह्यांनी काय केलं, तिथं बाजूलाच, त्यांना माहित नाही ते स्मशान वगैरे आहे कुठल्या समाजाचं वगैरे, तिथंच ते लोकेशन चांगलं आहे वगैरे म्हणून फोटोशूट चालू केला. आता सध्या फोटोचं खूप फॅड निघलंय, सेल्फी काढायचं कुठेही थांबून. मग ह्यानं काय केलं, ह्याचा कॅमेरा होता चांगला DSLR, त्यानं आपला फोटो काढले. ते नवरा बायको, हे सासू सासरे, आणि लग्नाच्या वेळेला जमलेले अजून 1-2-3 कुरवल्या वगैरे, सगळे 7-8 जण होते. फोटो काढल्यानंतर मुलगी घरी वगैरे गेली, सगळं झालं. आणि रात्री काही नाही एवढं जाणवलं, का तर ते पाठ राखीण वगैरे कोण आलेल्या बरोबर होते वगैरे. दुसऱ्या दिवशी संध्याकाळ त्रास जाणवायला सुरुवात झाली. म्हणलं काय झालं? सगळ्यात पहिल्यांदा म्हणले, घरातली जी नणंद आहे म्हणली, हिचं लग्न झालेलं होतं, ते तेवढ्या पुरत आलती.
त्या नंदेला असं धरलं म्हणले केसाला. असं. पहिल्याच दिवशी लग्न झाल्यानंतर दुसरं असं धरलं, हा. चल हो बाजूला, चल बाहेर. बापरे. असं धरून किचन मधनं ओढून बाहेर नेलं. मी म्हणलं मला हसल्यासारखंच वाटलं जरा. हा. नंतर ती ओरडली, हे काय हम्म. माझ्याबरोबर माझ्या घरात आता मुलगीच ना त्यांची ती, हा, हा. असं का वागतेस ते? मग ते नवरदेव पण बोलला तिला. हा. ती फक्त अशी बघायची कंटिन्यू, नुसते अशी बघायची. खुन्नस. मग हा प्रकार पाहिल्यानंतर सासू सासरे पण म्हणायला लागले, अरे ही चांगली होती, अचानक असं का वागायला लागली काय? हम्म. काय झालं बाई तुला? हे काय बोलली का? वगैरे वगैरे. मग बऱ्याच लोक घरात दुसऱ्या घरी पाठ राखीन पण घरी होती, तिच्या बरोबर आली. ती म्हणली, अगं असं का करतेस तू? काही विषय नाही, नुसतं ती तसंच रागानं बघायची. आणि असं असं दात खाण्याचा एक प्रकार असतो बघा. असं दात खायचे जोरात. मग जेव्हा दात खाल्ले ना, तेव्हा तिथे एक वयस्कर त्यांच्यातली म्हातारी होती, हा. ती खेडेगावची. हे काहीतरी वेगळे बाबा. तिने लगेचच कॅचच केलं तिनं. म्हणले ही पुरीला येताना काहीतरी झालंय म्हणजे सहजच येताना रस्त्यावरून काहीतरी येतो. झालंय म्हणली. हा. इथं नाहीये घरामध्ये काय, हे येताना झालंय. मग ते म्हाताऱ्याकडे बघितलं तिनं असं एकटक. तिला डायरेक्ट थेरडच म्हणली ते म्हातारीने म्हणले ही कामातनं जायच्या आत थांबवणं गरजेचं आहे, काही बघा उपाय करतात. मग त्यांनी तिथे काहीतरी एक मंदिर आहे उपासनेचं, तिथं तिथं ते माणसं वगैरे ते नारळ वगैरे ठेवतात नंबरला आणि पाहतात वगैरे. मग त्या मुलीला तिथं घेऊन जायचा प्रयत्न केला, तर तिनं काय केलं, गाडीतनं उतरली आणि पळत सुटली. बापरे. हा. म्हणजे ते जागृत स्थान असणार आहे, हा. तिथं काय ती जाऊ शकली जाऊ नाही, शकली. पळत सुटली परत. मग ओळखलं ह्यांनी की विचित्र काय. 4-5 दिवसांनी तो जो शरद होता ज्यानं ते फोटो काढला होता, ते आला आणि तो घाबरलेला होता. मग त्याने फोटो दाखवले आणि फोटो दाखवला जिथं स्मशानाजवळ जिथं फोटो काढला होता ढाब्याच्या हा, हा, बाजूला, हा. त्या फोटोमध्ये माग एक बाई दिसली होती पूर्ण उभी. हा उभी फोटोमध्ये. हा. मग तो फोटो घेऊन ते त्यांच्याकडे गेले, जे उपासक हा. आहेत ते मंदिरातले. तो फोटो पण नंतर फोटोमध्ये जेवढे जण त्या ठिकाणी उपस्थित होते, फोटो काढणारा आणि ते आई वडील, ते मुलगा मुलगी त्यांच्या बरोबरचे, यांना त्या फोटोमध्ये ते दिसत होतं. पण जे उपासक आहेत तो फोटो बघितल्यावर त्यात दिसत नव्हतं. म्हणजे असं कसं काय असू शकतं? तर त्या माणसासमोर, म्हणजे जो उपासना करणारा व्यक्ती आहे तो मंदिरातला, त्याच्या समोर ते येऊ शकत नव्हतं, एवढी ताकद होती त्या उपासनेमध्ये. मग त्यांनी ओळखलं, म्हणजे हे एकतर हळदीच्या अंगामुळं आलेलं आहे. मग ते येच ना तिथं, मग आता हे घालवायचं कसं? मग ते म्हणले की विभूती कुठे मिळती का बघा म्हणले. गाणगापूरला भस्माचा डोंगर आहे, गाणगापूरला विभूती आहे. त्यांच्या तिथं पण विभूती होती, पण ते लावूनच घ्यायला तयार नव्हते. मग मी त्यांना एक उपाय सांगितला ते आल्यानंतर. मग ती मुलगी आली होती बरं का, शांत होती, तिथं काहीच केलं नाही तिनं. म्हणजे तर माझ्या घरात श्रीपाद वल्लभांची पोथी वगैरे आहे, त्यामुळे शांत राहिली का कशामुळे राहिली माहिती. विभूती पण ते लावून घेत नव्हती. मग ते शरदला मी काय म्हणलं, मग मी आता एक उपाय सांगतो म्हणलं, विभूती जर लावून घेत नसली तर काय कर, मी नवनाथ पारायणांचं हे करतो, पारायण केल्यानंतर भस्म ठेवतो, त्यातलं एक थोडंसं भस्म दिलं. विभूतीचं महत्व काय, ते भस्माची पुडी दिली त्यांना म्हणलं हे भस्म घ्या आणि एक कण, सुईच्या टोकावरचा एक कण जरी त्या पाण्यात मिसळला, ते जरी पिलं तरीही होईल. मग त्यांनी म्हणले आम्ही लावायचा प्रयत्न करतो म्हणले. ते सासू सासऱ्यांना त्यानं सांगितलं गुपचूप. मग नवरा बायको ते सगळे गाडीत बसले गेले. मग 2-3 दिवसानं फोन आला मला म्हणले सर खूप वेगळा प्रकार झाला हो म्हणले. म्हणलं का, काय झालं काय? तर ते घाई केली म्हणले आमच्या ह्यांनी, त्या सासूबाईंनी घाई केली ना त्या मुलीच्या. काय केलं, ते झोपलेलं असताना तिला म्हणजे रूम मध्ये लावायला गेले म्हणजे भस्म इथं. मग ते जाणवतं त्यांना आपल्या समोर जवळ काहीतरी येते, तर त्या मुलीने डायरेक्ट असं धरलं जोरात सासूला, असं धरलं आणि या हातानं सासऱ्याला धरलं तिच्या माग, दोघाला एवढी ताकद, पूर्ण असं दाबून धरलं, दाबून आणि भिंतीजवळ पूर्ण दाबून धरलं. एका मुलीवर एवढी फक्त ताकद. जीव का घेऊ शकले नाहीत, हातात भस्म होतं ते त्यांचं आणि ते लावू शकले नाहीत तिला. मग
मी त्यांना काय म्हणलं, मी काय सांगितलं होतं तुम्हाला, ते लावून त्या जे मंदिराचे जे व्यक्ती आहेत त्यांना त्यानं ते लावू दिलं नाही, तर तुम्ही कसं पळून काय? गेले. तुम्ही तर कसं काय हे करणार? ते तीर्थातनं, पाण्यातनं वगैरे हे करा म्हणून सांगितलं. ठीक आहे म्हणजे. मग 2-3 दिवसानंतर म्हणजे घरात सगळी भीतीदायकच वातावरण आहे. हे कसं काय? ते वावर तिचा, हम्म. ते हे सगळं. पण ती जी वयोवृद्ध जी आजी होती ना, जिनं ओळखलं होतं, तिनं उपाय बरोबर केला. हम्म. तिने काय केलं, पूजा वगैरे, अर्चा वगैरे करतात तसं पूजा अर्च्यासारखं केलं. तीर्थ कमंडलूत ठेवलं थोडं. ते तीर्थामध्ये ते भस्म टाकलं आणि ती मुलीला सकाळी कोरा चहा प्यायची सवय होती. हा. आणि मी म्हणले, तिनं सांगितलं, "मला कोरा चहा पाहिजे." नवऱ्याला सांगायचं, "घेऊन ये." हा. असंच असं. दादागिरीसारखं हा. बोलून. चहा आणला, त्यात इलायचीसारखं काहीतरी टाकतो म्हणून त्यानं टाकलं हा. आणि ते दिलं. ते घेतलं, हा. जेव्हा ते पिलं, हा. इथून पूर्ण अशी केस पूर्ण उभे राहिले मागच्या बाजूला. पूर्ण. करंट म्हणजे आल्यासारखं. करंट बसल्यासारखं जोरात. हा. आणि फाट्ट करणं खाली कप फेकून दिल्यात नाही. त्यावेळेला त्यांच्या लक्षात विभूतीचं म्हणजे भस्माची ताकद काय पूर्ण. आणि मग त्यांनी फोन केला, सर म्हणले असं असं झालं आणि ते हे झालं. आता नॉर्मल लेवलला आहे. 2-3 दिवस गेल्यानंतर परत फोन केला, अजून नॉर्मल लेवलला आहे, हे आहे ते आहे. मग त्यावेळेला जाणवलं की ज्या आपल्या उपासनेतल्या जे पंचप्रकार असतात पूजेचे, म्हणजे आपण गंध लावतो, हे गंध लावलेलं, किंवा आपण धूप दीप नैवेद्य, दिवा ओवाळतो, उदबत्ती लावतो किंवा नैवेद्य दाखवतो, भस्म धारण करतो, या सगळ्या प्रकाराला काही ना काहीतरी शास्त्रामध्ये महत्व आहे त्या. बरोबर. आणि त्या गोष्टीतून त्या म्हणजे ज्या त्रास देणाऱ्या गोष्टी आहेत त्या आपोआप निघून जातात. मग त्या भस्माचा प्रभाव एवढा होता. मग मी पारायण करताना सांगितलं बऱ्याच जणांना, नवनाथाचं पारायण करताना 3 पारायण करा, 1 करा. त्यावेळेला जे तुम्ही उदबत्ती लावलेले आहे, त्यावेळेला तो दिवा म्हणजे उदबत्ती म्हणजे थोडक्यात जळणारा अग्नीच आहे थोडा तो. ते जे पडेल ते तुमच्याकडे जतन करून ठेवा. ते तुम्हाला आयुष्यात कधी कुठं उपयोगी पडेल ते सांगता येत नाही. मग ते माझ्याकडे होतं, ते आले, दिलं. त्यांचं त्यातनं आयुष्यातलं जे काय मागं लागलेलं होतं ते निघून गेलं. यातनं एक गोष्ट लक्षात आली, की आपण करकरीत सांजेच्या वेळेला अशा कुठल्याही विचित्र ठिकाणी जिथं आपल्याला माहित नाही, काय नाही, एक थांबायचं नाही. करकरीत सांजेला बरेच जण म्हणजे बाहेर आउटसाइडला आपण असतो तेव्हा, सिटीतली वगैरे गोष्टी वेगळी सोडून द्या. आणि विशेष म्हणजे जेव्हा मंगल कार्य करून आलेलं असतो एखादं, त्यावेळेला तर सगळे सांगतातच, बाबा घरी चला, हे पाडायचं नाही वगैरे. अशा या गोष्टी असतात. बरोबर. यातनं सुटणारे भरपूर मार्ग भरपूर आहेत. पण म्हणतो आपण त्या गोष्टीच्या वाटेलाच जाऊ नये. आणि आपण त्यातनं आपलं होता येईल तेवढं कसं बचाव करता येईल ते करणं गरजेचं आहे. बरोबर. विभूतीचा हा एक अनुभव सांगितला तुम्हाला, की विभूतीचं महत्व किती आहे. आणि काही नियम जे लावून ठेवलेत लोकांनी ते पाळायला पाहिजे. म्हणजे उगाच कुठेही आणि सहज कोणी म्हणतो की हळदीचं अंग असलं की जास्त बऱ्याच वेळा म्हणजे प्रसिद्धच आहे ते. म्हणजे आता अगदी हळद लागली तर ते बाहेर सोडत नाहीत वगैरे वगैरे, ते प्रसिद्धच आहे ते. तर ते गोष्टी आहेत काही ते आपण फॉलो केल्या पाहिजे. उगाच आपण आता मॉडर्न झाल्याच्या नावाखाली काही करता आणि कुठेही उठून आपण सेल्फी काढतो, फोटो काढतो, तर जागा कोणती काय, तर ते अशा गोष्टी होतात ना. होतात 100%. या पॉडकास्ट नंतर ऍटलिस्ट लोक काळजी घेतील, बघतील की काय चालू आहे. कारण हे झालेलं आहे लोकांसोबत, ते तुमच्यासोबत होऊ नये म्हणून ही चर्चा सुरू आहे सध्या, असं म्हणतो. नक्कीच. आणि आय होप तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल. असेच एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं विसरू नका. पुढच्या एपिसोडमध्ये परत एकदा सरांना आपण बोलवणार आहोत. तोपर्यंत स्टे ट्यून फॉर मोर अपडेट्स. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.